हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 12 फाइंड द HCF. HCF आपल्याला फाइंड करायचा आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे. फर्स्ट 25 अँड 40. 25 अँड 40 चा हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्यांना फॅक्टराइज करायचं आहे प्राइम फॅक्टरमध्ये. ओके, यांचे प्राइम फॅक्टर आपल्याला घ्यायचे आहेत. तर इथे आपण 25 घेणार आणि इथे 40 आणि दोन्ही नंबरचे फॅक्टर फाइंड करणार. तर फॅक्टर आपल्याला हे प्राइम असायला पाहिजे. जे पण आपण इथे फॅक्टर राईट करणार हे फॅक्टर प्राइम फॅक्टर असायला पाहिजे. तर आपल्याला या नंबरला अशा नंबरने डिवाइड करायचा आहे जो प्राइम नंबर असणार आहे. ठीक आहे, तर बघा 2 हा प्राइम नंबर आहे. 2 ने ह्या नंबरला डिवाइड होतं का? तर 2 ने अशा नंबरला डिवाइड होतं. त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असे नंबर असतील तर त्या नंबरला 2 ने डिवाइड होतं. हे आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलंच आहे. आणि 3 ने कोणत्या नंबरला डिवाइड होतं? 3 पण हा प्राइम नंबर आहे. 3 ने अशा नंबरला डिवाइड होतं की गिव्हन जो नंबर आहे या नंबरच्या डिजिटची ॲडिशन केली, किती ॲडिशन होणार? 2 आणि 5 ची ॲडिशन 7 येणार. 7 हा 3 च्या टेबलमध्ये येतो का? नाही. जर 7 हा 3 च्या टेबलमध्ये येत असता तर त्याला 3 ने डिवाइड झालं असतं ह्या नंबरला. ओके, नेक्स्ट आता 5 हा पण प्राइम नंबर आहे. 4 आपण ह्यासाठी घेतला नाही आहे की 4 हा प्राइम नंबर नाही, आपल्याला ओन्ली प्राइम नंबरनेच डिवाइड करायचा आहे. ठीक आहे, तर आता इथे 5 बघितलं तर 25 हा 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल 5 आणि किती नंबरला येतो 5 च्या टेबलमध्ये? 5 नंबरला येतो, म्हणून इथे 5 राईट केला. ओके, नेक्स्ट आता हा 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 5 1 जार 5. सो इथे आपल्याला 25 चे फॅक्टर मिळालेलं आहे 5 मल्टिप्लाय 5. हे फॅक्टर घ्यायचे आहे आपल्याला इथे. ओके, नेक्स्ट आता 40 चे फॅक्टर फाइंड करू. इथे युनिट प्लेसला 0 आहे. इथे युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असे जर नंबर असतील तर ते 2 ने डिवाइड होतात. ओके, सो हा नंबर 2 ने डिवाइड होतो ना, तर इथे राईट करायचा आहे 2 आणि 2 च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो. 2 2 जार 4 म्हणून इथे 2 राईट केला आणि हा 0 आपण ॲज इट इज घेऊ. परत आता हा 20 हा नंबर पण 2 ने डिवाइड होणार, म्हणून मी इथे 2 राईट करते. 2 1 जार 2 म्हणजे हा 2 च्या टेबलमध्ये 1 नंबरला येतो, म्हणून इथे 1 राईट केला. हा 0 इथे घेऊ. ओके, हा 10 पण 2 च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 2 इथे राईट केला. 10 किती नंबरला येतो? 5 नंबरला, म्हणून इथे 5 राईट केला. आणि 5 हा ओन्ली 5 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 5 1 जार 5. इथे 40 चे फॅक्टर आपण घेतलेले आहे. ठीक आहे, सो इथे 40 चे फॅक्टर राईट करून घ्यायचे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5. ओके, सो आता 25 चे फॅक्टर 40 चे फॅक्टर आपण फाइंड करून घेतले. हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर दोन्ही फॅक्टरमध्ये कॉमन नंबर आपल्याला फाइंड करायचे. इथे 5 आहे, यामध्ये पण 5 आहे. ओके, हे दोन कॉमन आहे यामध्ये. आता इथे 5 आहे बट या 40 च्या फॅक्टरमध्ये आणखी एक 5 नाही. इथे 2 आहे बट 25 च्या फॅक्टरमध्ये 2 नाही, म्हणजे ओन्ली 5 हा कॉमन निघालेला आहे. सो हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आहे? ओन्ली 5 आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 56 अँड 32. यामधील हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहे आणि त्यामधून कॉमन घ्यायचा आहे. सो 56 युनिट प्लेसला 6 आहे. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होतो. सो मी इथे 2 राईट करते आणि 2 ने या नंबरला डिवाइड करते. 2 च्या टेबलमध्ये 5 नाही तर मला 4 घ्यावं लागेल. 2 2 जार 4, 5 - 4 इथे 1 येणार, 16 नंबर होईल. 2 8 जार 16, 28 नंबर बनला. 28 नंबर हा 2 ने डिवाइड होतो बिकॉज युनिट प्लेसला 8 आहे, म्हणून मी इथे 2 राईट करते. 2 1 जार 2, 2 4 जार 8, 14 नंबर आला. 14 नंबर हा 2 च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2 7 जार 14. 7 हा नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, तो प्राइम नंबर आहे. सो 7 1 जार 7 घ्यावं लागेल आपल्याला. ओके, तर इथे 56 चे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहे. हे प्राइम फॅक्टर घ्यायचे आहे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 7. नेक्स्ट आता 32 चे फॅक्टर फाइंड करू. युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहे नंबर, इथे 2 राईट केला. 2 1 जार 2, 3 - 2 1, इथे 12 नंबर होईल. 2 6 जार
12. 16 नंबर आला, हा 16 2च्या टेबलमध्ये येतो. सो इथे 2 राईट केला आणि 2च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो? 2 8 जार 16 म्हणून इथे 8 राईट केला. 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो, इथे 2 राईट करायचा. किती नंबरला येतो? 8 4 नंबरला. 2 4 जार 8. 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 राईट केला. किती नंबरला येतो? 2 नंबरला. 2 2 जार 4 आणि 2 हा 2च्या टेबलमध्ये 1 नंबरला. 2 1 जार 2. सो या ठिकाणी 32चे फॅक्टर मिळालेले आहे. 32चे फॅक्टर इथे राईट करू. हे आपल्याला फॅक्टर मिळालेले आहे. 1 2 3 4 5 टाइम्स 2. 1 2 3 4 5. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे, तर इथे आपल्याला कॉमन पाहिजे आहे. तर बघा, हा 1 कॉमन आहे, हा 2 कॉमन आहे, परत हा 2 कॉमन निघतो, परत हा 2 कॉमन निघतो. आता या 57च्या फॅक्टरमध्ये 7 आहे, बट 32च्या फॅक्टरमध्ये 7 नाही, म्हणजे 7 कॉमन निघणार नाही. आणि इथे 2 एक्स्ट्रा आहे, इथे 2 नाही, म्हणजे कॉमन काय निघालेले आहे ते एकदाच राईट करायचे. ह्या 2 पैकी आपण इथे एकदा 2 घ्यायचा आहे, मल्टिप्लाय ह्या 2 पैकी एकदा 2 घ्यायचा आहे आणि ह्या 2 पैकी एकदा इथे 2 राईट करायचा आहे. ठीक आहे. आता हे जी मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलेले नंबर्स आहे, या नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 2 2 जार 4, 4 2 जार 8. इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला 8 मिळालेला आहे. ओके. सो मल्टिप्लिकेशन कशी केली आपण हे लक्षात घ्यायचं आहे. 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो इथे 8 नंबर आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे 40 60 75. इथे 40 60 75चे आपण प्राईम फॅक्टर आधी फाइंड करून घेऊ. 40च्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो, म्हणून मी इथे 2 राईट करते. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो, म्हणून इथे 2 राईट करायचा. 2 2 जार 4 आणि 2 0 जार 0. 20 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 ने डिव्हाइड होतो, म्हणून इथे 2 राईट करते. 2 1 जार 2 आणि 2 0 जार इथे 0. 10 हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2. 10 किती नंबरला येतो? 5. 2 5 जार 10 आणि 5 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 5 1 जार 5 घेणार. ओके. नेक्स्ट आता इथे 60चे फॅक्टर घेऊ. इथे 0 आहे युनिट प्लेसला, सो इथे आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. इथे 2 2 3 जार 6, 2 0 जार 0. ओके. नेक्स्ट आता इथे युनिट प्लेसला परत 0 आलेला आहे, 2 ने आपण डिव्हाइड करू शकतो, म्हणून इथे 2 राईट करते. आणि 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही, म्हणून आपल्याला 2 घ्यायचा आहे 1 नंबरला. 2 1 जार 2. इथे आपण 3 जवळ 2 घेतला तर 3 - 2 1 येणार, इथे 10 नंबर होईल. 2 5 जार 10. 15 नंबर आला. सो बघा, 15 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही, तर काय करायचं आहे? 3च्या टेबलमध्ये चेक करायचं येतो का? येतो ना 3च्या टेबलमध्ये. 3 हा प्राईम नंबर आहे, 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 3 राईट केला. 3 5 जार 15 आणि 5 हा प्राईम नंबर आहे, तो ओनली स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून 5 1 जार 5. नेक्स्ट आता 75चे फॅक्टर. इथे युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे हा नंबर 2 ने डिव्हाइड होईल का? नाही. सो आपण 3 ने डिव्हाइड होतो का बघू. 3 ने डिव्हाइड कसं करायचं आहे? दिलेला नंबरचे डिजिट हे ॲडिशन करायची आहे. 7 + 5 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हाइड होईल, म्हणून इथे राईट करायचा आहे 3. 3च्या टेबलमध्ये 7 येणार नाही, म्हणून आपण 6 घेणार. 3 2 जार 6. ओके. 7 - 6 इथे 1 येणार, 15 नंबर होईल. 15 हा 5 नंबरला येतो 3च्या टेबलमध्ये. 3 5 जार 15. आता 25 नंबर मिळाला. सो 25 नंबर हा 2च्या टेबलमध्ये आणि 3च्या टेबलमध्ये पण येत नाही, हा 5च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपण इथे 5 राईट करू. आणि किती नंबरला येतो? 5 नंबरला, म्हणून इथे 5 राईट केला. हा 5 प्राईम नंबर आहे, स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून 5 1 जार 5. आता इथे आपण फॅक्टर राईट करून घेऊ. 40चे फॅक्टर किती मिळालेले आहे? 2 × 2 × 2 × 5. 1 2 3 3 टाइम्स 2 आणि 1 5. नेक्स्ट आता 60चे फॅक्टर किती आहे? 2 × 2 × 3 × 5. आणि 75चे फॅक्टर 3 × 5 × 5. सो इथे आपल्याला कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आहे. तर 40मध्ये 2 आहे, इथे 2 आहे, बट 75च्या फॅक्टरमध्ये 2 आहे का? नाही. इथे कॉमन येणार नाही 2,
कॉमन तेव्हाच येणार आहे जेव्हा तिन्ही नंबर्सच्या फॅक्टरमध्ये 2 असेल तेव्हा आपण कॉमन फाइंड करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा इथे 3 आहे, 75च्या फॅक्टरमध्ये 3 आहे बट 40च्या फॅक्टरमध्ये 3 नाही, म्हणजे हा 3 पण कॉमन येणार नाही. इथे 5 आहे, 60च्या फॅक्टरमध्ये पण 5 आहे आणि 75च्या फॅक्टरमध्ये पण 5 आहे. सो तिन्ही फॅक्टरमध्ये 5 नंबर हा आहे म्हणून 5 हा कॉमन निघणार आहे. देअरफॉर HCF किती असणार आहे, मग 5 असणार आहे. आता एक लक्षात घ्या, हे जे फॅक्टर्स आपण कॉमन फाइंड करतो हे वन टाइम लिहायचे आहे आपल्याला. 3 आपण कॉमन बघितले ना, तिन्ही फॅक्टरमध्ये 5 कॉमन आहे, तर हा 5 आपण वन टाइमच घ्यायचा आहे इथे. ओके. आता नेक्स्ट कोणता कॉमन फॅक्टर मिळालेला नाही. जर मिळाला असता तर मल्टिप्लाय करून आपण तो फॅक्टर इथे घेतला असता आणि त्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली असती. बट इथे आपल्याला सिंगल 5 फॅक्टर कॉमन मिळालेला आहे, म्हणजेच ह्या 40, 60, 75 मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 5 आहे. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, 16, 27. ह्यांचे आपण कॉमन फॅक्टर इथे फाइंड करून घेऊ. 16 हा 2च्या टेबलमध्ये येतो, युनिट प्लेसला 6 आहे, तसंही 16 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2 इथे राईट केला. 2 8 जार 16. 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2 2 4 जार 8. 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2. आता 27चे फॅक्टर. 27 हा युनिट प्लेसला 7 आहे, सो हा 2ने डिवाइड होईल का, नाही. 2ने तेच नंबर डिवाइड होतात, त्यांच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे युनिट प्लेसला डिजिट असेल तर ते 2ने डिवाइड होतात. ठीक आहे. सो 27 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून आपण इथे राईट करू 3 आणि किती नंबरला येतो, 7 नंबरला, म्हणून इथे 7 राईट केला. ओके. आणि इथे 7 हा प्राईम फॅक्टर आहे, सो 7 1 जार 7. सो हे आपल्याला 27चे फॅक्टर मिळालेले आहे. एक लक्षात घ्यायचं, जे आपण फॅक्टर इथे फाइंड करत आहे ना, हे प्राईम नंबरच असायला पाहिजे. ठीक आहे. सो इथे फॅक्टर राईट करून घ्यायचे. 16चे फॅक्टर मिळालेले आहे 1 2 3 4. 4 टाइम्स 2 म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 आणि 27चे फॅक्टर 3 मल्टिप्लाय 7. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर बघा, इथे 2 आहे आणि इथे 3 7 आहे. दोन्ही नंबर्सच्या फॅक्टरमध्ये कोणताही कॉमन नंबर दिसत नाही आहे, म्हणजे ह्यामध्ये कोणताही कॉमन नंबर नाही. ज्या फॅक्टरमध्ये कोणताही कॉमन नंबर नाही त्या फॅक्टरमध्ये ओन्ली 1 हा कॉमन नंबर असतो. ओके. म्हणजे 16 आणि 27चा कॉमन फॅक्टर काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 5 आहे 18 32 48. आधी आपण प्राईम फॅक्टर फाइंड करून घ्यायचे आहे 18 32 अँड 48. 18चे प्राईम फॅक्टर काय आहे बघा. 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो ना, सो इथे राईट करायचा आहे 2. किती नंबरला येतो, 9. 2 9 जार 18, इथे 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, बघितल्यावरच आपल्याला समजून जातं 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 3. 3 3 जार 9. आता 3 हा प्राईम नंबर आहे, तो फक्त स्वतःच्या टेबलमध्येच येतो म्हणून इथे 3 1 जार 3. ओके. इथे 1 आला ना म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले, असं पण आपण लक्षात घेऊ शकतो. सो 18चे प्राईम फॅक्टर मिळालेले आहे 2 3 अँड 3. ओके. नेक्स्ट आता 32चे प्राईम फॅक्टर. युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2ने डिव्हाइड होतो म्हणून इथे 2 आणि 2 1 जार 2 घ्यावं लागेल. 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार, इथे 12 नंबर होईल. 2 6 जार 12, इथे 16 नंबर आला. 16 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 राईट करायचा. किती नंबरला येतो, 2 8 जार 16, इथे 8 राईट करायचा. ओके. टेबल कितीच्या टेबलमध्ये येतो तो टेबल इथे राईट करायचा, बट तो प्राईम नंबर असायला पाहिजे. किती नंबरला येतो तो नंबर इथे राईट करायचा. ठीक आहे. आता 8 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 राईट केला आणि किती नंबरला येतो, 4 नंबरला. 2 4 जार 8. 4 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो, इथे 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2. ओके. नेक्स्ट आता 48चे फॅक्टर. इथे 8 आहे युनिट प्लेसला, सो इथे हा 2ने डिव्हिजिबल होतो. ठीक आहे. आपण बघितलं होतं 0 2 4 6 8 हे युनिट प्लेसला नंबर असले म्हणजे ते 2ने डिवाइड होतो तो नंबर. सो इथे 2 2 2 जार 4 2 4 जार 8 24. युनिट प्लेसला 4 आहे, 2ने डिवाइड होतो म्हणून इथे 2 2 1 जार 2
आणि 2 2 जार 4. आता 12 हा नंबर 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे इथे 2 राईट केला, किती नंबरला येतो? 6 नंबरला. 2 6 जार 12. 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो, इथे 2 3 जार 6. आणि 3 हा प्राईम नंबर आहे, तो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 3 1 जार 3. इथे 1 आला म्हणजे फॅक्टर इथे संपले. इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करण्यासाठी आधी 18चे फॅक्टर, 32चे फॅक्टर आणि 48चे फॅक्टर राईट करून घेऊ. 18चे फॅक्टर मिळालेले आहे 2 × 3 × 3. 32चे फॅक्टर राईट करून घ्यायचे 1 2 3 4 5. 5 टाइम्स 2, 2 × 2 × 2 × 2 × 2. 48चे फॅक्टर 1 2 3 4. 4 टाइम्स 2 × 3 × 3. ओके. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आहे, तर काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर फाइंड करायचे. सर्वात आधी हायेस्ट कॉमन फॅक्टर, यामध्ये कॉमन फॅक्टर फाइंड करू. इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 2 आहे. तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये 2 मिळाला आहे, म्हणजे हा 2 कॉमन निघणार. हा 1 टाइम राईट करायचा. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे 3 आहे, बट इथे 3 आहे का? नाही. आणि इथे 3 आहे, 2 फॅक्टरमध्ये 3 आहे, बट 32च्या फॅक्टरमध्ये 3 नाही, तर तो कॉमन निघणार नाही. ओके. आणि इथे 2 आहे, बट आता इथे एक्स्ट्रा 2 आहे का आणखी? नाही, म्हणजे तिन्ही फॅक्टरमध्ये आता कोणताही कॉमन निघणार नाही, म्हणून इथे हायेस्ट कॉमन फॅक्टर ओनली 2 येणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6 आहे 105 अँड 154. फॅक्टर फाइंड करून घेऊ. 105 154. बघा, इथे युनिट प्लेसला 5 आहे, हा 2च्या टेबलने डिव्हाइड होणार नाही. 2ने डिव्हाइड होणार का? नाही. सो इथे 3ने डिव्हाइड होणार का बघायचं आहे. सो 3ने डिव्हाइड होणार का हे आपण कसं बघू शकतो? दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये येते का? सो 1 + 0 1, 1 + 5 6. 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे हा पूर्ण नंबर 3ने डिव्हाइड होणार, म्हणून आपण इथे राईट करणार 3. आणि 3च्या टेबलमध्ये 10 येतो का? नाही, म्हणजे 9 घ्यावं लागेल ना. 3 3 जार 9. 10 - 9, इथे 1 येणार आहे आणि 15 नंबर होईल. सो 3च्या टेबलमध्ये 5 नंबरला येतो 15. सो इथे आपण 5 राईट केला. इथे आपण 3ने ह्या नंबरला डिव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. मग इथे 35 नंबर मिळाला. आता 35 नंबर मिळाला तर युनिट प्लेस 5 आहे. अगेन हा 2च्या टेबलने डिव्हाइड होणार नाही. 3च्या टेबलने डिव्हाइड होणार का चेक करू आपण. ह्या डिजिटची ॲडिशन करून बघायची आहे. 3 + 5 8 येतो. 8 हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही, सो आपल्याला परत बघायचा आहे. 3च्या पुढचा प्राईम नंबर हा 5 आहे, सो हा 5च्या टेबलमध्ये येतो ना 35. सो इथे राईट करायचा 5 आणि किती नंबरला येतो? 7 नंबरला. 5 7 जार 35. 7 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे राईट केला मी 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर आपले संपले. ओके. नेक्स्ट आता 154चे प्राईम फॅक्टर काढू. युनिट प्लेसला 4 आहे, म्हणजे 2ने डिव्हाइड होणार, म्हणून इथे राईट करते 2. आता 2ने आपण ह्या नंबरला डिव्हाइड करणार आहे. 2च्या टेबलमध्ये 15 येणार नाही, स्मॉल नंबर 14 घ्यावा लागेल. 2 7 जार 14. 15 - 14 1. इथे परत 14 नंबर झाला, सो 2 7 जार 14. ओके. 77 नंबर मिळाला. 77 आहे, युनिट प्लेस 7 आहे, 2ने डिव्हाइड होणार नाही. 3ने डिव्हाइड होणार का बघू. 7 आणि 7 ह्यांची ॲडिशन करू. 7 + 7 14. 14 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे 3ने पण डिव्हाइड होणार नाही. 5ने पण डिव्हाइड होणार नाही हा नंबर. 5 हा प्राईम नंबर आहे, तर 5ने पण डिव्हाइड होणार नाही. आता 5ने डिव्हाइड होणार नाही हे कसं आपण ठरवू. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असणार आहे, असे नंबर फक्त 5ने डिव्हाइड होणार. ओके. या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 नाही, म्हणून हा 5ने डिव्हाइड होणार नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट प्राईम नंबर काय आहे? 7. सो 7ने हा डिव्हाइड होतो, कारण 7च्या टेबलमध्ये 7 1 जार 7 आपण घेऊ शकतो, म्हणून मी इथे 7 राईट करते. आणि 7 1 जार 7 आणि 7 1 जार 7. ओके. 11 नंबर आला. 11 नंबर हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, सो 11च्याच टेबलमध्ये येणार. सो 11 1 जार 11. ओके. इथे 1 आला म्हणजे प्राईम नंबर इथे संपले, प्राईम फॅक्टर. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला राईट करून घ्यायचं आहे 105चे फॅक्टर. 3 × 5 × 7 आणि 154चे फॅक्टर हे घेऊया
2 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 11. ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आहे ना, तर कॉमन फाइंड करायचा आहे दोन्हीही फॅक्टरमध्ये. इथे 3 आहे बट या फॅक्टरमध्ये 3 नाही, इथे 2 आहे बट या फॅक्टरमध्ये 2 नाही, इथे 5 आहे इथे 5 नाही, इथे 7 आहे इथे 7 आहे. दोन्ही फॅक्टरमध्ये आपल्याला कॉमन हा 7 मिळालेला आहे. सो इथे 1 टाइम राईट करू. आता राहिला 11. 11 हा 154च्या फॅक्टरमध्ये आहे बट 105च्या फॅक्टरमध्ये नाही. सो हा कॉमन निघणार का? नाही. सो इथे 105 आणि 104 यांमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आहे? ओनली 7. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 7. 42, 45, 48. 42, 45, 48. ओके, आपल्याला तिन्ही नंबर दिलेले असले ना तरीही घाबरायचं काम नाही. 1 बाय 1 आपल्याला प्राईम फॅक्टर फाइंड करायचे आहे. खूप इझी आहे. इथे 42 आहे ना, सो युनिट प्लेसला 2 आहे तर 2ने हा डिवाइड होतो म्हणून आपण इथे 2 राईट करू. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणून 2 इथे राईट केला. 2 2 जार 4 आणि 2च्या टेबलमध्ये 2 हा 1 नंबरला येतो. 2 1 जार 2. 21 नंबर झाला. आता 21 नंबरच्या युनिट प्लेसला 1 आहे, सो हा 2ने डिवाइड होणार नाही. तर आपण बघू हा 3च्या टेबलमध्ये येतो का? 21 हा 3च्या टेबलमध्ये येतो. सो इथे राईट करू 3. किती नंबरला येतो? 7 नंबरला. 3 7 जार 21. इथे 7 राईट केला. 7 हा प्राईम नंबर आहे, तो कोणीही टेबलमध्ये येणार नाही, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले. इथे 45चे प्राईम फॅक्टर फाइंड करताना आपण युनिट प्लेस चेक करायची आहे. इथे 5 आहे, सो 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. आता आपण काय करू? 3च्या टेबलने हा डिवाइड होतो का बघू. 3च्या टेबलने डिवाइड करताना आपण काय करत असतो? दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन. 4 + 5 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा नंबर 3ने डिवाइड होणार म्हणून मी इथे 3 राईट करते. आणि 3च्या टेबलमध्ये 4 येणार नाही, सो आपल्याला 3 1 जा 3 घ्यावं लागेल. इथे 1 4 - 3 1. इथे 15 नंबर होईल. 3 5 जार 15. परत इथे 15 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून मी इथे 3 राईट करते. किती नंबरला येणार? 5 नंबरला. 5 3 जार 15. ओके, नेक्स्ट हा 5 प्राईम नंबर आहे. हा कोण्याही टेबलमध्ये येणार नाही म्हणून हा स्वतःच्या टेबलमध्येच येणार म्हणून 5 1 जार 5. इथे 1 आला म्हणजे इथे फॅक्टर संपले. आता नेक्स्ट 48चे फॅक्टर. युनिट प्लेसला 8 आहे म्हणजे हा 2ने डिवाइड होणार. इथे 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 राईट केला. 2 2 जार 4. 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येणार म्हणून इथे 4 राईट केला. 2 4 जार 8. आता 24 आहे. 24 हा 2च्या टेबलने डिवाइड होतो. युनिट प्लेसला 4 आहे. इथे 2 2 1 जार 2. 2 2 जार 4. 12 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 राईट करायचा. 2 6 जार 12. ओके, 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 राईट केला. 2 3 जार 6. आणि 3 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येणार. 3 1 जार 3. इथे 1 आला म्हणून इथे प्राईम फॅक्टर 48चे संपले. आहे ना इझी? फॅक्टर काढणं खूपच इझी आहे. आणि आता आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करू. सर्वात आधी 42 45 48 ह्यांचे फॅक्टर राईट करून घ्यायचे. 42चे फॅक्टर आहे 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7. 45चे फॅक्टर आहे 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5. 48चे फॅक्टर आहे 1 2 3 4. 4 टाइम 2 1 2 3 4 आणि इथे 3. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करू. हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करताना आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल कॉमन फॅक्टर फाइंड करायचे. बघा इथे 2 आहे. 45च्या फॅक्टरमध्ये 2 नाही म्हणून आपण हा 2 कॉमन घेणार नाही. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे, ह्या फॅक्टरमध्ये पण 3 आहे म्हणून हा 3 आणि हा 3 1 टाइम राईट करायचा आहे. ओके, नेक्स्ट आणखी काही कॉमन निघते का? इथे 7 आहे, ह्या फॅक्टरमध्ये 7 नाही, ह्या फॅक्टरमध्ये पण 7 नाही म्हणून आता इथे कोणताही नंबर कॉमन निघणार नाही. हायेस्ट कॉमन फॅक्टर ओनली काय आलेला आहे? 3. ओके, एक्झाम्पल नंबर 8 आहे 57 75 105. 57 75 105. 57चे आपण प्राईम फॅक्टर फाइंड करू. युनिट प्लेसला 7 आहे, 2ने डिवाइड होणार नाही, सो 3ने डिवाइड करून बघू. 5 + 7 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून हा नंबर 3ने डिवाइड होणार. इथे 3 राईट करून घेऊ.
3च्या टेबलमध्ये 5 येणार नाही, सो 3 1 जार 3, इथे 1, इथे 3 घेतला तर 5 - 3, इथे 2, 27 नंबर होईल. 3च्या टेबलमध्ये 27 9 नंबरला येतो, 3 9 जार 27, सो इथे 19 नंबर आला. 19 नंबर हा कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, हा प्राईम नंबर आहे. ओके, तुम्हाला 1 to 100 पर्यंत प्राईम नंबर हे फाइंड करून लर्न करून घ्यायचे आहे. आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये प्राईम नंबर फाइंड केलेले आहे, ते तुम्हाला लर्न करून घ्यायचे आहे. ठीक आहे, 19 हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही ना, म्हणून हा स्वतःच्याच टेबलमध्ये येतो 19. इथे 19 1 जा 19 राईट करायचं. इथे जोपर्यंत 1 येत नाही ना तोपर्यंत इथे फॅक्टर संपत नाही, इथे 1 यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आता 75चे फॅक्टर. युनिट प्लेसला 5 आहे, सो 2 ने डिवाइड होणार नाही, सो आपण 3 ने डिवाइड होतो का बघू. 5 + 7 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा 3 ने डिवाइड होतो ना, इथे 3 राईट करू. आणि किती नंबरला येतो ते बघू. 3 ने आपण ह्या नंबरला डिवाइड करू. 3 2 जार 6, 7 - 6 1, इथे 15 नंबर होईल. 3 5 जार 15. ओके, 25 नंबर आला. आता 25 नंबर हा 2 ने डिवाइड होणार नाही, 3 ने डिवाइड होणार नाही, बिकॉज 25 नंबर हा 3च्या टेबलमध्ये येतच नाही. नेक्स्ट आता आपण प्राईम फॅक्टर 5 ने डिवाइड करून बघू. 5च्या टेबलमध्ये 25 येणार, सो इथे 5 5 5 जार 25, आणि इथे 5 आहे ना, 5 हा 5च्या टेबलमध्येच येतो, 5 1 जार 5. ओके, नेक्स्ट आहे इथे 105. युनिट प्लेसला 5 आहे, 2 ने डिवाइड होणार नाही, तर आपण इथे ॲडिशन करून बघू डिजिटची. 1 + 0 1, 1 + 5 6, 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा 3 ने डिवाइड होणार, इथे 3 राईट केला. 3च्या टेबलमध्ये 10 येणार नाही, सो आपल्याला 9 नंबर घ्यावा लागेल. 3 3 जार 9, 10 - 9 इथे 1, 15 नंबर होईल. 3च्या टेबलमध्ये 15 5 नंबरला येतो, 3 5 जार 15, सो 35 नंबर आहे. सो हा युनिट प्लेसला 5 आहे, 2 ने डिवाइड होणार नाही. 3 ने डिवाइड होणार का. 3 + 5 8 होतो, 8 हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही, 3 ने पण डिवाइड होणार नाही. सो नेक्स्ट प्राईम नंबर काय आहे. 5 आहे, 3च्या नंतरचा प्राईम नंबर 5 आहे. 4 हा प्राईम नंबर नाही, म्हणून आपण इथे 4 ने चेक केलेला नाही, आपल्याला फक्त प्राईम नंबरने चेक करायचा आहे. सो 5 हा प्राईम नंबर आहे, 5च्या टेबलमध्ये 35 येतो, सो मी राईट करते इथे 5, आणि किती नंबरला येतो. 5 7 जार 35. ओके, आणि 7 हा प्राईम नंबर आहे, तो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 7 1 जार 7. ओके, इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले. सो इथे 57चे प्राईम फॅक्टर राईट करू, 75चे आणि 105चे. 57चे प्राईम फॅक्टर आहे 3 × 19. 75चे आहे 3 × 5 × 5. 105चे आहे 3 × 5 × 7. ओके, आता हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करायचा आहे. देअरफॉर हायेस्ट कॉमन फॅक्टर. इथे कॉमन म्हणलं म्हणजे तिन्ही प्राईम फॅक्टरमध्ये सारखे यायला पाहिजे. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणजे इथे येणार आहे 3. नेक्स्ट आता इथे 19 आहे, 19 हा अदर फॅक्टरमध्ये येत नाही आहे. इथे 5 आहे, इथे 5 आहे, बट ह्या फॅक्टरमध्ये 5 नाही. इथे 7 आहे, बट अदर फॅक्टरमध्ये 7 नाही, म्हणजे ओनली कॉमन फॅक्टर काय निघालेला आहे 3, म्हणून हायेस्ट कॉमन फॅक्टर इथे आन्सर 3 येणार आहे. एक्झाम्पल नंबर 9 आहे 56 अँड 57. इथे 56, इथे 57. युनिट प्लेस चेक करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल 6 आहे, 2च्या टेबलने डिवाइड होणार, म्हणून इथे 2 राईट करते. इथे आपल्याला प्राईम नंबरनेच डिवाइड करायचे आहे हे नंबर, जेणेकरून आपल्याला इथे प्राईम फॅक्टरच मिळणार आहे. ठीक आहे, ह्यामध्ये आपण जे फॅक्टर फाइंड करत आहे हे प्राईम असले पाहिजे. आता प्राईम नंबर म्हणजे काय, जे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात असे नंबर. सो हा 2 प्राईम फॅक्टर आहे, म्हणून हा 2 ने डिवाइड होतो, म्हणून इथे आपण 2 ने राईट करूया. ओके, सो 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही, सो आपल्याला 4 घ्यावं लागेल. 2 2 जार 4, 5 - 4 1, इथे 16. 16 हा 2च्या टेबलमध्ये 8 नंबरला येतो, म्हणून इथे 8 राईट केला. 2 8 जार 16. इथे युनिट प्लेसला 8 आहे, सो परत हा 2च्या टेबलने डिवाइड होणार, इथे 2 राईट केला. 2 1 जार 2, 2 4 जार 8. 14 हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे 2 राईट केला. 2 7 जार 14. आणि 7 हा प्राईम नंबर आहे ना, सो 7 1 जार 7च येणार आहे. आणि इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले. इथे 57चे. आता
इथे युनिट प्लेसला 7 आहे, हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. सो 3च्या टेबलने डिवाइड होणार का? तर आपल्याला काय करायचं, डिजिटची ॲडिशन करायची आहे. 5 7 5 + 7 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा 3ने डिवाइड होणार. इथे 3 आणि 3च्या टेबलमध्ये 5 नाही तर 3 1 जार 3 घ्यावं लागेल. 5 - 3 इथे 2. 27 27 3च्या टेबलमध्ये 9 नंबरला येतो म्हणून इथे 9. 3 9 जार 27. ओके. नेक्स्ट आता इथे 19 नंबर आहे. 19 नंबर हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबलने डिव्हिजिबल नाही, कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, म्हणून आपण इथे 19 1 जा 19च घेणार आहे. ओके. इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर फाइंड झाले आपल्याला. नेक्स्ट आता आपल्याला कॉमन बघायचे आहे का? हायेस्ट कॉमन मल्टिपल फाइंड करण्यासाठी आपल्याला कॉमन फॅक्टर बघणे आवश्यक आहे. 56चे प्राईम फॅक्टर इथे राईट करून घेते आहे. हे 57चे प्राईम फॅक्टर आहे, हे राईट करून घेतले. देअरफॉर हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करण्यासाठी बघायचं आहे कॉमन. सो इथे 2 आहे, ह्या फॅक्टरमध्ये 2 नाही. इथे 7 आहे, ह्या फॅक्टरमध्ये 7 नाही. सो 3 आणि 19 हे पण कॉमन येणार नाही. आता अशा ठिकाणी एकही नंबर कॉमन निघालेला नसला तर त्या ठिकाणी 1 हा प्राईम फॅक्टर असतो. ओके. 1 हा कॉमन फॅक्टर असतो. ओके. तर इथे आपण बघितलं तर तुम्ही म्हणाल टीचर इथे 1 तर नाही, तर एक लक्षात ठेवायचं, ज्याही नंबरचे आपण फॅक्टर फाइंड करतो त्यामध्ये सुरुवातीला 1 आपण घेतच असतो. आपण ह्या फॅक्टरमध्ये राईट नाही केला म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथे 1 नाही, टोटल पूर्ण फॅक्टरमध्ये 1 येणारच आहे. तर इथे कॉमन काय निघणार आहे? हायेस्ट कॉमन फॅक्टर ओनली 1. ओके. एक्झाम्पल नंबर 10 आहे. 777 315 588. सो 777 315 588. 777चे युनिट प्लेसला 7 आहे, 2ने डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड होतो का बघू आपण. ह्या डिजिटचे ॲडिशन करून बघू. 7 + 7 14. 14 + 7 21. सो 21 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा नंबर 3ने डिवाइड होणार. सो इथे 3 राईट करते आणि 3ने आता ह्या 777ला आपण डिवाइड करू. 3च्या टेबलमध्ये 7 येणार नाही, सो आपल्याला 2 घ्यावं लागेल. 3 2 जार 6. 7 - 6 इथे 1 येणार, 17 नंबर होईल. 17 नंबर हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही, सो स्मॉल नंबर काय येणार आहे? 15. 3 5 जार 15. इथे 17 - 15 2 येणार आहे. इथे 27 नंबर होईल. सो 3च्या टेबलमध्ये 27 नंबर 9 नंबरला येतो म्हणून इथे 9 राईट केला. ओके. सो इथे नंबर काय मिळालेला आहे? 259. 259च्या युनिट प्लेसला 9 आहे, हा 2ने डिवाइड होणार नाही. हा नंबर 3ने डिवाइड होतो का चेक करू आपण. 2 + 5 7 7 + 9 16. 16 आहे, तर 16 हा 3च्या टेबलमध्ये येणार नाही, सो 3ने पण डिवाइड होणार नाही. 3चा नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे, सो 5ने हा डिवाइड होणार का? नाही, कारण याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असला तरच हा नंबर 5ने डिवाइड होऊ शकतो. सो 5चा नेक्स्ट प्राईम नंबर 7 आहे. सो याला 7ने आपण डिवाइड करून बघितलं ना, तर हा 7ने डिवाइड होतो म्हणून मी इथे 7 राईट करते. 7च्या टेबलमध्ये 25 येणार नाही, सो आपल्याला स्मॉल नंबर घ्यावं लागेल. 21. 7 3 जार 21. 25 - 21 इथे 4, सो 49 नंबर होईल. 49 हा 7च्या टेबलमध्ये येतो 7 नंबरला. 7 7 जार 49 इथे 7. आता 37 नंबर मिळाला. 37 नंबर हा कोणत्याही नंबरने डिवाइड होणार नाही बिकॉज तो प्राईम नंबर आहे. सो प्राईम नंबर आहे तर तो 37च्या टेबलमध्ये येणार. 37 1 जार 37. ओके. इथे 1 आला म्हणजे हे प्राईम फॅक्टर संपले. आता आपल्याला 315चे प्राईम फॅक्टर बघायचे आहे. युनिट प्लेसला 5 आहे. ओके. तर इथे 2ने डिवाइड होणार नाही हा नंबर. 3ने डिवाइड होणार का चेक करू आपण. 3 + 1 4 4 + 5 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा नंबर 3ने डिवाइड होणार. सो इथे 3 1 जार 3 आणि 3 5 जार 15 आहे. सो आपल्याला 1 0 घ्यायचा आहे इथे आणि 3 5 जार 15 राईट करायचं आहे. जेव्हा आपण 3 आणि 315ची डिवायडेशन करणार तेव्हा आपल्याला हा नंबर मिळणार आहे. सो युनिट प्लेसला 5 आहे तर हा 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही, 3च्या टेबलने डिवाइड होणार कारण की 1 + 0 1 1 + 5 6. 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून मी इथे 3 राईट करते आणि 3ने ह्या नंबरला डिवाइड करते. 3च्या टेबलमध्ये 10 येणार नाही, सो आपल्याला 9 नंबर घ्यावा लागेल. 3 3 जार 9. 10 - 9 1. 15 नंबर झाला. 3 5 जार 15. 35 नंबर आला. 35 नंबर हा
2ने डिवाइड होणार नाही आणि 3च्या टेबलमध्ये पण येणार नाही. सो हा 5च्या टेबलमध्ये येतो. 5 हा प्राईम नंबर आहे. 5च्या टेबलमध्ये येतो. 5च्या टेबलमध्ये 7 नंबरला इथे 7 येणार. ओके, आणि 7 हा प्राईम नंबर आहे. 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे इथे फॅक्टर संपले. सो आता इथे 588 युनिट प्लेसला 8 आहे ना, म्हणजे 2ने डिवाइड करू शकतो. 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही. 2 2 जार 4. 5 मायनस 4 1, इथे 1 येणार. 18 नंबर होईल. 2 9 जार 18 आणि 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येतो. सो 294 युनिट प्लेसला 4 आहे. परत 2ने डिवाइड होणार. इथे 2ने डिवाइड करू. 2 1 जार 2. 2च्या टेबलमध्ये 9 येणार नाही. 8 घेणार आहे. 2 4 जार 8. 9 मायनस 8 1. 14 नंबर होईल. 2 7 जार 14. आता बघा 147 नंबर मिळाला. सो 147च्या युनिट प्लेसला 7 आहे. 2ने डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड होणार का बघा. 1 प्लस 4 5. 5 प्लस 7 12. 12 हा 3च्या टेबलमध्ये येतो ना, म्हणून हा 3ने डिवाइड होईल. 3च्या टेबलमध्ये 14 येणार नाही. सो आपल्याला स्मॉल नंबर घ्यावा लागेल. 3 4 जार 12. 14 मायनस 12 इथे 2 येणार. 27 नंबर होईल. 27 नंबर 3च्या टेबलमध्ये 9 नंबरला येतो. 3 9 जार 27, म्हणून आपण इथे 9 घेतला. आता 49 नंबर मिळाला. 49च्या युनिट प्लेसला 9 आहे. इथे 2ने हा नंबर डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड होईल का. 4 प्लस 9 13. 13 हा 3च्या टेबलमध्ये येतच नाही नंबर, म्हणजे 3ने पण डिवाइड होणार नाही. सो नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे. 5ने पण डिवाइड होणार नाही, बिकॉज युनिट प्लेसला 0 किंवा 5 असला तरच 5ने डिवाइड होतो. सो 5चा नेक्स्ट प्राईम नंबर 7 आहे. सो 7च्या टेबलमध्ये 49 येतो, म्हणून मी इथे 7 राईट करते. अशा प्रकारे 1 बाय 1 आपल्याला चेक करत जायचं आहे. ठीक आहे. सो 7च्या टेबलमध्ये 49 7 नंबरला येते, म्हणून इथे 7 आणि 7 हा प्राईम नंबर आहे. 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे इथे प्राईम फॅक्टर संपले. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करण्यासाठी जे आपण फॅक्टर फाइंड केलेले आहे हे प्राईम फॅक्टर इथे राईट करून घ्यायचे. 315चे प्राईम फॅक्टर इथे आहे. 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 7 आणि 588चे प्राईम फॅक्टर आहे हे 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7. ओके. सो आता कॉमन बघा आहे का यामध्ये. इथे 3 आहे. इथे 3 आहे. इथे पण 3 आहे. ओके, म्हणजे हा 3 कॉमन निघेल. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे 7 आहे. ह्या फॅक्टरमध्ये इथे 7 आहे. ह्या फॅक्टरमध्ये पण 7 आहे. सो 7 कॉमन निघेल. ओके. नेक्स्ट आता 37 इथे नाही कॉमन. इथे 5 आहे. इथे 5 कॉमन निघणार नाही. अदर कोणताही कॉमन येणार नाही. कॉमन फॅक्टर तेव्हाच येणार आहे जेव्हा तिन्ही नंबरमध्ये सारखे नंबर आपल्याला दिसतील. सो इथे 3 आणि 7 मिळणार. देअरफॉर हायेस्ट कॉमन फॅक्टर इज इक्वल टू हा 3 आहे ना, सो 1 टाइम राईट केला. 7 आहे, 1 टाइम राईट केला. मल्टिप्लिकेशन घेऊ आता. 3 7 जार 21. हायेस्ट कॉमन फॅक्टर मिळाला आपल्याला 21. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू सिम्पलेस्ट फॉर्म. इथे आपल्याला ह्या नंबरला डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. HCF फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करताना इथे डिवायझर आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे. 275 डिव्हायझर घ्यायचा आहे आणि डिव्हायडेंड घ्यायचा ग्रेटर नंबर. सो यामध्ये 525 हा डिव्हायझर घ्यायचा. ओके. आणि इथे आपण क्वेश्चन राईट करू. आता आपल्याला बघायचं असते जेव्हा आपण सिंपल डिव्हिजनही करत असतो तेव्हा आपल्याला बघायचं असते इथे जो डिव्हायझर आहे या डिव्हायझरला आपण कितीने मल्टिप्लाय केलं तर डिव्हायडेड येणार. तर इथे आपण बघू 275 आणि इथे आहे 525. मग 275ला इथे आपण 2ने मल्टिप्लाय करून बघू. 275ला 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 525 हा नंबर येतो का. 5 2 जा 10, इथे 0 कॅरी 1. 2 7 जा 14 प्लस 1 15. 5 इथे कॅरी 1. 2 1 जार 2, 2 2 जार 4 प्लस 1 5. इथे
550 नंबर येतो. इथे 525 आहे. हा नंबर स्मॉलर आहे, हा ग्रेटर आहे. सो आपल्याला स्मॉलर नंबर पाहिजे किंवा तोच नंबर पाहिजे. बट इथे 2 नंबरला आपण 275ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर ग्रेटर नंबर येत आहे. म्हणजे आपल्याला इथे 275 वजा 275 घ्यावं लागेल. म्हणून इथे 1 राईट करते, इथे 275 आणि मायनस करू. 5 - 5 0. इथे 2 - 7 होणार नाही, इथे आपण कॅरी घेतला. सो इथे येणार आहे 12. 12 - 7 इथे 5 आणि 5 कडून कॅरी घेतला, इथे 4. 4 - 2 2. 250. सो इथे आता आपल्याला डिव्हायडेंट घ्यायचा आहे. हा डिव्हायजर आपण घेऊ आणि डिव्हायडेंट आपल्याला असा नंबर घ्यायचा जो आधी डिव्हायजर असणार. फर्स्ट स्टेप जी आपण सॉल्व केलेली आहे, हा डिव्हायजर इथे डिव्हायडेंटमध्ये घ्यायचा आहे. ओके, सो हा नंबर आपण इथे राईट केला. आता 250च्या टेबलमध्ये 270 येणार का हे बघायचं. तर 250च्या टेबलमध्ये 270 येणार नाही, तर आपल्याला स्मॉल नंबर घ्यायचा आहे. स्मॉल नंबर 250 येणार आहे. सो 251 जा 250 आणि इथे मायनस. 5 - 0 5. 7 - 5 2 आणि इथे 2 - 2 0. हा आहे आता आपला डिव्हायजर. आणि परत आता इथे आपल्याला डिव्हायडेंट काय घ्यायचा, हा नंबर घ्यायचा. जी आपण आधीची स्टेप सॉल्व केली त्याचा जो डिव्हायजर असेल तो इथे डिव्हायडेंटमध्ये घ्यायचा आहे. जसा हा नंबर आपण इथे घेतला तसा हा नंबर इथे घ्यायचा, 250. सो आता 25च्या टेबलमध्ये 250 येतो का हे चेक करायचं आहे. येतो. 25 × 10 250. ओके, सो इथे 25 10 जार 250 मायनस केली तर इथे 0 येणार. ओके, आता इथे 0 आन्सर येईपर्यंत आपल्याला डिव्हिजन सॉल्व करत जायचं आहे. इथे 0 आन्सर आला म्हणजे इथे आपली डिव्हिजन संपली. आणि डिव्हिजन आपली कुठे संपली तर 25 ह्या डिव्हायजरमुळे डिव्हिजन संपलेली आहे. म्हणजेच 25 हा या नंबरचा HCF असणार आहे. ओके, देअरफॉर HCF of 275 and 525 is equal to 25. सो आपण HCF फाइंड केलेला आहे. आता आपल्याला इथे रिड्यूस फॉर्म फाइंड करायचा आहे. ठीक आहे, या नंबरचा रिड्यूस फॉर्म फाइंड करण्यासाठी इथे आपल्याला हा नंबर राईट करून घ्यावा लागेल. आणि HCF आपण किती फाइंड केला, 25. तर 25 ने ह्या नंबरला डिव्हाइड करायचा आहे, तेव्हा आपल्याला इथे रिड्यूस फॉर्म मिळून जाईल. ओके, सो बघा इथे डिव्हिजन करून घेऊ आपण. इथे 25 ला 275 ला 25 ने डिव्हाइड करायचं आहे. 25च्या टेबलमध्ये 27 येणार नाही, आपल्याला 25 1 जार 25 घ्यावं लागेल. 27 - 25 इथे 2 येणार आहे, इथे 0 आणि हा 5 आपण इथे घेतला तर 25 1 जार 25 येणार आहे. ओके, इथे आलेला आहे आन्सर 11. सो इथे 11 राईट करू. नेक्स्ट आता इथे ह्या नंबरला 25 ने डिव्हाइड करायचं आहे, 225. सो बघा 52 25च्या टेबलमध्ये येणार नाही. सो 25 1 जा 25, 25 2 जा 50. सो इथे 50 घेऊ. 52 - 50 इथे 2 येणार आहे, हा 5 इथे खाली घेतला आपण तर 25 नंबर होईल. 25 1 जार 25 0 0. इथे काय मिळाला नंबर, 21. ओके, सो हा आपल्याला रिड्यूस फॉर्ममध्ये मिळालेला आहे नंबर. देअरफॉर HCF इज 25 अँड reduce form is 11/21. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड आहे 76/133. याला आपल्याला डिव्हिजन मेथडने सॉल्व करायचं आहे. सो इथे डिवायझर घ्यायचा आहे स्मॉलेस्ट नंबर. यामध्ये स्मॉलेस्ट नंबर 76 आहे. सो डिवायझर 76 घेतला आणि डिवायडेंट घ्यायचा आहे
133. आता 76च्या टेबलमध्ये 133 किती नंबरला येणार हे चेक करायचं आहे. तर आपण काय करणार, 76ला आधी 2ने मल्टिप्लाय करून बघणार. 76 2 किती येतो, 2 6 12, इथे 2 कॅरी 1, 2 7 14, 14 प्लस 1 15, इथे 15, 152, इथे 133 आहे. सो हा नंबर स्मॉल आहे, इथे ग्रेटर नंबर आला. तर आपल्याला स्मॉलेस्ट नंबर्स पाहिजे आहे. तर आपण काय करणार, 76 1 76 लिहिणार आणि मायनस करणार. 3 - 6 नाही होणार, कॅरी घेणार. इथे 13 नंबर, 13 - 6 इथे 7. ओके, नेक्स्ट इथे 2 नंबर राहणार. 2 - 7 होणार नाही, परत कॅरी घ्यायचा. इथे 12 नंबर झाला. 12 - 7 इथे 57 होणार नंबर होईल. ओके, आता हा नंबर काय बनलेला आहे, इथे डिवायझर, आणि डिवायडेंट काय घ्यायचा आहे, हा नंबर इथे डिवायडेंट घ्यायचा आहे 76. आता 57च्या टेबलमध्ये 76 किती नंबरला येणार हे चेक करायचं आहे. बघा 57 2 जर घेतलं ना तर 76 पेक्षा ग्रेटर नंबरच येईल. ओके, 57 2 आपण करून बघू किती नंबर येतो. 57 मल्टिप्लाय 2, 2 7 14, इथे 4 कॅरी 1, 2 5 10 प्लस 1 11, 114 नंबर येतो. 76 हा स्मॉलेस्ट नंबर आहे, 140 हा नंबर ग्रेटर आहे. म्हणजे आपल्याला 57 1 57च घ्यावं लागेल. इथे 6 - 7 नाही होणार, कॅरी घेतला. इथे 16 झाला. 16 - 7 इथे 9, इथे 6 राहणार. 6 - 5 1, इथे 19 नंबर येणार. आता 19 नंबर हा काय आहे, डिवायझर आहे. डिवायडंट काय घ्यायचा आहे, याच्या आधीची स्टेप जी केली आपण इथली, हा नंबर इथे आपल्याला घ्यायचा आहे डिवायडेंट. जो आधी डिवायझर होता आता तो आपल्याला डिवायडेंट घ्यायचा. ठीक आहे, आता 19च्या टेबलमध्ये 57 किती नंबरला येतो हे चेक करूया आपण. सो 19 2 करून बघू. 9 2 8, इथे 9 2 18, इथे 8 कॅरी 1, 2 1 2 प्लस 1 3, 38 नंबर येतो. आपल्याला 57 पाहिजे. परत आपण 19 3 मल्टिप्लाय करून बघू. 9 3 27, इथे 7 कॅरी आला 2, 3 1 3 प्लस 2 5, इथे 57 नंबर मिळाला आपल्याला. ओके, सो इथे आपल्याला 3 राईट करायचा आहे, कारण 19 3 57 येतो ना, म्हणून इथे 3 राईट करायचा आहे. इथे 57 आणि इथे 7 - 7 0, 5 - 5 0, आणि आन्सर इथे आपलं 0 आलेला आहे. कोणत्या नंबरने डिव्हाइड केल्यानंतर 0 आन्सर आला, 19 नंबरने. म्हणजेच 19 हा नंबर ह्या नंबरचा HCF आहे. ओके, HCF ऑफ 76 and 133 इज इक्वल टू 19. आता आपण ह्या HCF फाइंड केलेला आहे. आता आपण रिड्यूस मेथडने पण आन्सर फाइंड करणार. सो इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म घ्यायचा आहे ह्या नंबरचा सिम्पलेस्ट फॉर्म राईट करताना आपण काय करायचं, हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. आणि HCF किती मिळालेला आहे, 19. तर 19 हे दोन्ही नंबरला डिव्हाइड करायचं आहे. 76 डिवायडेड बाय 19 करायचं आहे. म्हणजेच 19च्या टेबलमध्ये 76 हा किती नंबरला येतो ना हे चेक करायचं आहे. तर बघा 19 3 आपण आताच बघितलं होतं, 19 3 57 येतो. आता आपल्याला 19 4 किती येतो हे मल्टिप्लाय करून चेक करूया. 4 9 36 येतो. इथे 6 कॅरी आला 3, 4 1 4, 4 प्लस 3 7. सो इथे 76 नंबर येतो. 19च्या टेबलमध्ये 4 नंबरला 76 नंबर येतो ना, म्हणून इथे 4 येणार आन्सर. आता 19च्या टेबलमध्ये 133 किती नंबरला येते हे चेक करू. 4 नंबरला 76 येते. 5 नंबरला चेक करू आपण किती येते. 9 5 45, इथे 5 कॅरी आला 4, 5 1 5 प्लस 4 9. सो इथे 19 येतो. परत आता आपल्याला 19 6 करून बघायचं आहे किती नंबर येतो. 6 9 54, इथे 4 कॅरी आला 5, 6 1 6 प्लस 5 11, 114 नंबर येतो. परत आता आपण 9 मल्टिप्लाय 7 करून बघू. 9 7 63, इथे 3 येतो, कॅरी येतो 6, 7 1 7, 7 प्लस 6 13.
ओके. 133 नंबर किती नंबरला मिळाला? 19च्या टेबलमध्ये 7 नंबरला मिळाला. म्हणून इथे आपल्याला राईट करायचं आहे 7. आणि 4/7 हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 76/33. 133 ह्या नंबरचा. सो आपल्याला राईट काय करायचं आहे? Therefore HCF is 19 and simplest form of 76 and 133 is 4/7. आणि हे आपण इथे रफ वर्क केलेलं आहे. ठीक आहे. हे राईट करायचं नाही तुम्हाला, हेच राईट करायचं आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे 161/69. ह्याला पण आपल्याला डिव्हिजन मेथडने आणि रिड्यूस टू सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड करायचं आहे. सो इथे काय करायचं? इथे डिवायझर घ्यायचा आहे स्मॉलेस्ट नंबर 69 आणि डिव्हायडंट घ्यायचा आहे ग्रेटेस्ट नंबर 161 आणि इथे आपण क्वेश्चन राईट करणार. सो 69च्या टेबलमध्ये 161 किती नंबरला येतो हे फाइंड करायचं आहे. तर काय करणार आहे आपण? 69 मल्टिप्लाय 2 करून बघू किती नंबर येतो. सो 2 9s are 18, इथे 8 कॅरी 1, 2 6s are 12 प्लस 1 13, 138. नंबर ह्या नंबरपेक्षा स्मॉलेस्ट आहे. अगेन आपण 69 मल्टिप्लाय 3 करून बघू. 3 9s are 27, इथे 7 कॅरीला 2, 3 6s are 18, 18 प्लस 2 20. सो 207 हा नंबर मिळाला. हा नंबर ग्रेटर आहे. सो आपल्याला स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे तर 138च घ्यावं लागेल. म्हणजे 2 नंबरला 69ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा नंबर आला म्हणजे 138. मायनस करून घेऊ. 1 - 8 नाही होणार, कॅरी घ्यायचा आहे. इथे 11 नंबर होईल. 11 - 8 इथे 3 येणार. इथे राहणार आहे 5. 5 - 3 2 आणि 1 - 1 0. आता 23 आला. 23 हा डिवायझर आहे. डिव्हायडंट काय घ्यायचा आहे? जो आधीच्या स्टेपमध्ये डिवायझर होता तो इथे डिवायडंट घ्यायचा 69. ठीक आहे. आणि इथे क्वेश्चन राईट करू. 23च्या टेबलमध्ये 69 किती नंबरला येतो हे बघूया आपण. तर इथे 23 2 जार केलं तर किती येतो बघा. 2 3 जार 6, 2 2 जार 4, 46 येतो. आपल्याला 69 नंबर पाहिजे. परत आपण 23ला 3 ने मल्टिप्लाय करून बघू. 3 3 जार 9, 3 2 जार 6, म्हणजेच आपल्याला 3 नंबरला 69 मिळाला. 3 नंबरला मिळाला म्हणजे 3 नंबर इथे लिहायचा आणि 69 इथे लिहायचा. मायनस केली तर काय मिळणार? 0. म्हणजे HCF काय मिळाला? 23 मिळाला HCF. सो therefore HCF of 161 and 69 is 23. ठीक आहे. आता सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. तर काय करायचं आहे? हा नंबर घेऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि HCF काय आहे? 23. 23ला डिव्हाइड करायचं आहे 23 ने ह्या नंबरला. सो 161 किती नंबरला येतो हे चेक करायचं आहे आपल्याला. तर बघा इथे आपण 23ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 69 नंबर आला. म्हणजे आपल्याला इथे 69 हा 23च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो? 3 नंबरला. म्हणजे हा आपल्याला 3 नंबर इथे मिळाला. आपल्याला आता हा नंबर फाइंड करायचा आहे. तर इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 69 येतो. 161 हा नंबर आहे. तर आपण इथे डायरेक्ट 6 ने मल्टिप्लाय करून बघू. 23 × 6, 6 3 जार 18, इथे 8 आला, कॅरी आला 1. सो 6 2 जार 12, 12 प्लस 1 13, इथे 138 नंबर येतो. सो बघा आपण आता 7 ने मल्टिप्लाय करून बघू. 7 3 जार 21, इथे 1 राईट केला, इथे कॅरी आला 2. 7 2 जार 14, 14 प्लस 2 किती होणार आहे? 14 प्लस 16 होणार आहे. इथे 116 नंबर आपल्याला मिळाला. ओके. सो किती नंबरला मिळालेला आहे? 7 नंबरला. म्हणून इथे येणार आहे 7. Therefore HCF of 69 and 161 is 23 and simplest form is
ओके, सिम्पलेस्ट फॉर्म किती मिळालेला आहे 7/3. आणि हे रफ वर्क आहे. हे रफ वर्क तुम्ही नोटबुकमध्ये राईट नाही केलं तरीही चालेल. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथे मल्टिप्लिकेशन करून दाखवली होती. ठीक आहे. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.